नमस्कार. ज्या देशाची शिक्षण व्यवस्था चांगली तो देश चांगला असं म्हटलं जातं. जपान नावाचं राष्ट्र जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगलं का दिसतं? कारण तिथली शिक्षण व्यवस्था ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहे. त्यानंतर युरोपमधले असे कित्येक देश आहेत ज्या देशाला कधीही परीक्षा घ्यावी लागली नाही किंवा ज्या देशामध्ये परीक्षा होत नाही, परंतु तिथं सुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात असतं. एकीकडे जगभर असे उदाहरणं असताना दुसरीकडे मात्र भारतात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आश्चर्यकारक घटना म्हणावी अशीच परवाच्या टीईटीच्या निकालावरून दिसून येईल. निकाल लागला. निकालामध्ये 4,500 उमेदवार परीक्षेसाठी बसलेले होते आणि त्यामध्ये तब्बल 4 लाखाच्या वर नापास झालेले आहेत. म्हणजे 4 लाख ही संख्या साधी नाही. 4.5 लाख जर शिक्षक परीक्षेला बसले असतील आणि चक्क मास्तरच नापास झाला असेल तर त्या मास्तराच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी कुठे पास होणार आहेत हा पालकाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पालक जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची चिंता करतील तेव्हा मात्र शासन नावाच्या यंत्रणेला पालकच जागा करू शकेल. कारण जिथं परीक्षा देणारे शिक्षक स्वतः जर आज एवढा अनुभव असताना उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, म्हणजे या परीक्षेला 2 शिक्षक होते. एक होऊ घातलेले भावी शिक्षक म्हणजे ज्यांचं बीएड झालेलं आहे असे, आणि दुसरे जे आता दोघांनाही उत्तीर्ण होता आलं नाही. आणि उत्तीर्ण होण्याचं जर बघितलं तर 10 ते 11% रेशो आहे. म्हणजे 50,000च्या जवळपास उत्तीर्ण झालेले मास्तर आहेत आणि 4 लाख मास्तर हे नापास झालेले आहेत. मग जिथं नापास होतं ते निकृष्ट असतं आणि पास होतं ते उत्कृष्ट असतं. आता या दोन्हीचं जेव्हा आत्मपरीक्षण केलं किंवा या दोन्हीचंही जेव्हा चिकित्सा केली तेव्हा या दोन्हीच्याही बाजूनं समर्थन करणारे काही जण असतील. म्हणजे 2 म्हणजे कसे, जे उत्तीर्ण झालेले त्यामध्ये आणि जे अनुत्तीर्ण झालेले त्यामध्ये नापास होणं हा इथला निकष जर बघितला तर विचार करा, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षेत मास्तरच नापास होत असतील तर तिथं त्या मास्तराच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी परीक्षेत नाही, जीवनात नाही, कुठेही पास होणार नाहीत. मग हे सगळ्यात मोठं कुणाचं अपयश आहे? तर हे अपयश या देशातल्या आणि राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेचा आहे. आणि त्या शिक्षण व्यवस्थेनं याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. कारण आपण एकीकडं गुणवत्तापूर्ण समृद्ध असा व्यवस्था समाज तयार करायला लागतो, त्यावेळेला त्या समाजाला घडवणारा शिक्षक हा तेवढाच गुणवान असणं अपेक्षित असताना इथं मास्तरच जर नापास होत असेल तर विद्यार्थी कसा पास होणार आहे? हा जर पालकाने विचारला प्रश्न तर याचं उत्तर शिक्षण मंत्र्यापासून शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत तर शिक्षकापासून पालकापर्यंत सगळ्या कुणाकडेच नाही. मग काही जर असं म्हणतील की आमच्याकडे अनुभव आहे, आम्हाला टीईटीला का बसवलं, टीईटी सक्तीची का केली? तुमच्याकडे जर अनुभव असता तर तुम्हाला या कुठल्याही गोष्टीला सामोरे गेला असतं तरी तुम्ही त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला असतात. तुम्ही उत्तीर्ण झाला नाहीत. त्यामुळे आता काही जण आम्हाला टीईटी का सक्तीची केली म्हणून त्याच्या विरोधामध्ये विरोध करतील आणि काही जण म्हणतील की आता या सगळ्या गोष्टीची गरज काय आहे. परंतु प्रश्न असा आहे की शिक्षक म्हणून तुम्ही उचललेल्या पगारीच्या पैशातून खरंच शिक्षणासाठी लावताय का? मीही एका शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतो. माझ्याकडे मोठ्या डिग्र्या आहेत, परंतु मी माझं वैयक्तिक ग्रंथालय 2 ते 2,500 ग्रंथानं ज्या वेळेला समृद्ध ठेवतो त्यावेळेला पूर्ण वेळ कायम असलेल्या अनुदानित शाळेत नोकरी करणाऱ्या मास्तराच्या घरी कपडे, गाड्या आणि बायकोच्या साड्या बघितल्या की वाटतं त्यांना शिक्षणापेक्षा बाकीच्याच गोष्टीतल्या उठाठेवीत आनंद आहे. कारण कुणाच्याही घरामध्ये जर पुस्तकं नसतील, ग्रंथ नसतील तर तुम्ही समृद्ध कसे होणार आहात? तुम्हाला शिक्षक म्हणून काम करत असताना शिकवणी बरोबर अनेक दुसरे कामं आहेत असं म्हणतात. तेही एका बाजूनं ते समर्थन करतात की शिक्षकाला वेळ कुठं असतो, परंतु तुम्हाला जवळपास 365 दिवसापैकी 140 ते 145 इतक्या सुट्ट्या मिळतात. आणि त्या सुट्ट्याच्या वेळेमध्ये तुम्ही काय करता याचंही तुम्ही कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि त्यावेळेला स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करा की मी जी 1 लाख रुपये पगार, 1.5 लाख रुपये पगार, 2 लाख रुपये पगार एवढी काही उचलतो त्याच्यातलं ग्रंथावर किती खर्च करतो? मी मला स्वतःला समृद्ध केलंय का? मी मला अपडेट केलेलं आहे का? कारण आज आपण ज्या व्यवस्थेत आहोत ती एक काळ इथं नव्हती.
परंतु त्या काळात सुद्धा गुणवत्ता यावी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटला सारख्यांनी, साने गुरुजी सारख्यांनी इथं गुणवत्तेनं शिक्षणाचा ध्यास घेऊन ध्येयवादी वृत्तीनं काम करून ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणलं. म्हणून महात्मा फुले म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जीवनामध्ये अनर्थ काय घडतो तर तो नशिबामुळे घडत नाही, तर अविद्येमुळे घडतो. ही अविद्या तुम्हाला काय मिळत नाही तर त्याची सगळं कारण मीमांसा ही महात्मा फुलेनं सांगितली होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्यांच्या समाजाला जेव्हा की तुम्ही तुमच्या घरावर जाऊन लिहून ठेवा, शिका आधी आणि स्वतःला सक्षम बनवा, मग बाकीच्या गोष्टी करा. आज आमचं शिक्षण नाही, पदवी पूर्ण नाही, तर निवडणुकीमध्ये कार्यकर्ते म्हणून आम्ही जय बोलायला 500 आणि 1000 रुपयाच्या हजेरीवर जाता. असंच एकदा हजेरीवर काम करणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याला मी प्रश्न विचारला, बाबा रे करतोस काय? तो म्हणाला, सर मी MPSC ची तयारी करतोय. मला प्रश्न पडला, MPSC ची तयारी करणारा उद्या परीक्षा पास झाल्यावर भावी कलेक्टर तहसीलदार असलेला आज 500 रुपये हजेरीनं जाऊन 10वी-12वी नापास कार्य नेत्याची जर समजा हे ना जयजयकार करत असेल तर हा उद्या प्रशासनामध्ये काय दिवे लावणार आहे, येणारं त्याचंच भविष्य त्याच्यासोबत. पण आज आपण एकीकडे असं म्हणतो, दुसरीकडे कॉफीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून परीक्षा ह्या CCTV कॅमेऱ्यात घ्याव्या लागल्या. मग CCTV कॅमेऱ्यात परीक्षा घेऊन गुणवत्ता वाढली का? प्रश्न त्या उत्तर त्याचं नाही असं मिळतं. ऑनलाईन शिक्षण केलं, गुणवत्ता वाढली का? उत्तर नाही असं मिळतं. मग विचार करा, ज्या प्रश्नाची उत्तरं सकारात्मक यायला पाहिजे, कुटुंब, समाज आणि राष्ट्र सक्षम कधी बनतो तर तिथं गुणवत्तापूर्ण शिक्षण असेल. आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कधी मिळतं? शिक्षक गुणवान असेल. आज शिक्षकाला शिकवायचं सोडून शिजवायचं आणि वर्गामध्ये जायचं सोडून गावात फिरायचं असे कामं लावले असतील आणि त्याच्यामुळे जर गुणवत्तेवर अडचण येत असेल तर हेही कारण पुरेसं नाही. कारण आता शिक्षक म्हणून शिक्षकाची काहीतरी जबाबदारी आहे. शिक्षकानेही जबाबदारी घेतली पाहिजे. विचार करा, एक काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेला अब्राहम लिंकननं शिक्षकांच्या समोर बोलताना असं सांगितलं होतं की मला जेव्हा शाळेत घालायचंय तेव्हा माझ्या वडिलांना किंवा माझ्या लेकरांना काय शिकवलं जाणार आहे हा प्रश्न पालकांनी शिक्षकाला विचारला पाहिजे. अब्राहम लिंकननं हेडमास्टरला पत्र लिहिलं होतं आणि त्यात त्यानं विचारलं होतं, सांगितलं होतं की तुम्ही एवढं शिकवा. परंतु ते पत्र जसं प्रसिद्ध आहे तसंच आता गुणवत्तेचं पत्र सुद्धा प्रसिद्ध होणं गरजेचं आहे. नापास झालेले शिक्षक आत्मपरीक्षण करतील एवढीच अपेक्षा आणि थांबतो. नमस्कार. झाले सगळे रेकॉर्ड.